को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. ड्रगच्या विरोधातली भूमिका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सातत्याने मांडलेली आहे आणि ही भूमिका मांडताना पुणे एक्साईज अधिकारी श्री राजपूत यांच्यावर आम्ही सातत्याने काही प्रश्न निर्माण केले होते. मात्र श्री राजपूत यांच्यावर कोणाचा राजकीय वरदहस्त आहे ज्यामुळे या माणसाची चौकशी किंवा साधी बदली होत नाही. निलंबन आणि चौकशी तर खूप लांबची गोष्ट राहिली. मला असं वाटतं की या सगळ्या प्रकरणामध्ये आम्ही कालही म्हटले आणि आजही सांगतोय की एक्साईज खातं चालवण्यासाठी श्री शंभूराज देसाई हे पूर्णतः अकार्यक्षम सिद्ध झालेले आहेत. तेव्हा देसाईंनी याच्यावर अब्रू नुकसानीचा दावा ठोकतो, त्याच्यावर अब्रू नुकसानीचा दावा ठोकतो. ही दावा ठोकण्याची भाषा जरा सोडून द्यावी, कारण त्यांच्या खात्याची अख्खी अब्रू आता चव्हाट्यावर आलेली आहे. ती अब्रू कशी सांभाळायची ते बघावं. आणि आपल्याला जर हे खातं सांभाळता येत नसेल तर राजीनामा देऊन मोकळं झालेलं बरं. आणि राजपूतची चौकशी झाली पाहिजे. याच संदर्भाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सभागृहाच्या आत आणि सभागृहाच्या बाहेर अशी लढाई लढण्यासाठी म्हणून आमची तयारी आहे. विधानसभा अधिवेशनामध्ये तर हे सगळे मुद्दे घेतले जातीलच. मात्र येणाऱ्या 27 तारखेला पुणे विधान भवनच्या समोर आम्ही या विरोधातलं आंदोलन पक्षाच्या वतीने उभं करत आहोत. सध्या मराठा आणि ओबीसीचं प्रकरण विकोपाला गेले आहे, आपण कसं पाहता याच्याकडे? नाही, यावर मी म्हटलं की आंदोलक मराठा समुदायाचे असतील, ओबीसी समुदायाचे असतील किंवा अजून कोणी असतील, या आंदोलकांचं बोलणं थेट सरकार पक्षाशी झालं पाहिजे. आणि सरकार पक्षानेही जर दोन वेगवेगळ्या समूहातील आंदोलनं परस्पर हितसंबंधांना छेदणारी किंवा विरोधात असं चित्र न निर्माण करता दोनही आंदोलकांना समोर बसवून समोरासमोर चर्चा केली पाहिजे. ॲट द सेम टाइम या दोनही आंदोलनाच्या आडून राजकीय पक्षांच्या पुढाऱ्यांनी आपले स्कोअर सेटल करू नयेत. ते स्कोअर सेटल करण्याच्या भानगडीत होतंय काय की ही सगळी जी लढाई आहे, जी समूहाच्या हिताच्या रक्षणासाठीची आहे, ती कुठेतरी व्यक्तिगत राजकीय हितसंबंध जपण्यासाठी होते की काय, असं ते चित्र निर्माण होतं. त्यामुळे मला असं वाटतं की दोनही समूहांना समोरासमोर घ्या आणि काय तो शासनाने समन्वयाची भूमिका घेऊन एक तोडगा काढावा त्याच्यात. मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर जळगावमध्ये काही पैसे वाटप त्याच्यातून आपण तक्रार केलेली आहे का? आज आम्ही निवडणूक आयोगाकडे रीतसर तक्रार दाखल केलेली आहे. काल या संबंधाने प्रश्न विचारल्यानंतर शंभूराज देसाई असं म्हणत होते की असं घडूच शकत नाही. शिंदे गटाचे प्रवक्ते राजू वाघमारे फार तावाने सांगत होते की ही घटनाच आमच्याकडे घडली नाही. मात्र गुलाब पाटील यांनी हा प्रक्रियेचा भाग आहे, आम्ही 500 रुपये देणं आणि बूथसाठी असं म्हटलं गेलं. परंतु लक्षात आणून दिलं पाहिजे, बूथसाठी जो खर्च केला जातो, जो प्रक्रियेचा भाग म्हणवला जातोय, ते पैसे ऑनलाईन द्यावेत असा आचारसंहितेचा नियम आहे. विशेषतः हे पैसे देत असताना दराडे यांच्या संस्थेतले येवल्याचे प्राचार्य उत्तम जाधव हे जळगावमध्ये पैसे का वाटत होते याचं उत्तर अजूनही आलेलं नाही. पण या सगळ्या संदर्भाने आज आम्ही माननीय निवडणूक आयोगाकडे रीतसर पक्षाच्या वतीने तक्रार दाखल केली आहे. को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.